Hello friends, welcome to Scholarly. Today's subject is English and we are going to learn a new topic today, that is proverbs. In this video, we are going to learn the English proverbs and similar proverbs to them in our native language, that is in Marathi. So, let's get started. First of all, let's see what is a proverb. The proverb is a short saying that gives advice or expresses truth. In our Marathi language, we call it म्हण. मराठीमध्ये आपण त्याला म्हणी असं म्हणतो. So, let's see the proverbs. The first proverb is action speaks louder than words. In Marathi, शब्दांपेक्षा कृती श्रेष्ठ. बोललेल्या 100 शब्दांपेक्षा केलेली एक कृती नेहमीच श्रेष्ठ ठरते, म्हणून कृतीवर भर द्या. ॲक्शन्स आर मोर इम्पॉर्टंट. सेकंड, ॲज यू सो शल यू रिप. जे पेरलं तेच उगवेल. आपण ज्या प्रकारचे काम करू, ज्या प्रकारचे कर्म करू, त्याचाच परिणाम आपल्याला समोर दिसेल. म्हणून नेहमी चांगले काम करत राहा, म्हणजे चांगला रिझल्ट मिळेल. ॲज यू सो शल यू रिप. थर्ड इज द ड्राउनिंग मॅन कॅचेस द स्ट्रॉ. बुडत्याला काडीचा आधार. बुडत्याला काडीचा आधार याचा अर्थ अगदी शेवटच्या क्षणी, जेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारची आशा दिसत नाही, त्याच वेळेला काय होतं, अशी काहीतरी गोष्ट आपल्या लक्षात येते ज्यामुळे पुढच्या ज्या गोष्टी ओढवणार आहेत त्या आपल्याला टाळता येतात, किंवा अगदी खूप मोठ्या संकटात सुद्धा कुठेतरी आपल्याला त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसणं म्हणजे बुडत्याला काडीचा आधार. द ड्राउनिंग मॅन कॅचेस द स्ट्रॉ. नेक्स्ट इज प्राईड हॅज अ फॉल. मराठीमध्ये गर्वाचे घर खाली. ही म्हण आपण बऱ्याचदा ऐकतो, गर्वाचे घर खाली. जो व्यक्ती गर्व करतो, एक ना एक दिवस काय होतं, त्याचा पश्चाताप करण्याची वेळ त्याच्यावर येते. प्राईड हॅज अ फॉल. नेक्स्ट इज ऑल दॅट ग्लिटर इज नॉट गोल्ड. चकाकते ते सर्व सोने नसते. बऱ्याचदा वरून चमकणाऱ्या गोष्टींना आपण सोनं समजतो. सोन्याचं उदाहरण या ठिकाणी दिलंय, म्हणजे एखाद्या गोष्टीच्या बाह्य रूपावरून आपण तिच्याबद्दल जजमेंट करू नये, किंवा चमकणारी प्रत्येक गोष्ट सोनं आहे असं आपण समजू नये. ऑल दॅट ग्लिटर इज नॉट गोल्ड. नेक्स्ट इज ओल्ड इज गोल्ड. जुने ते सोने. जुने ते सोने. ज्या जुन्या गोष्टी आहेत आपण जुन्या म्हणून त्या बाजूला ठेवतो, पण बऱ्याचदा जुन्या गोष्टी म्हणण्यापेक्षा जे अनुभव आहेत, जुने अनुभव, त्या गोष्टी खरोखर आपल्याला फायद्याच्या ठरतात, म्हणून त्या बाजूला न टाकता त्यांचा योग्य तो उपयोग आपण करून घेतला पाहिजे. ओल्ड इज गोल्ड. नेक्स्ट इज टू मच इज टू बॅड. अति तेथे माती. इंटरेस्टिंग. एखादी गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त झाली तर ती नेहमी नुकसानदायी ठरते. टू मच इज टू बॅड. नेक्स्ट इज बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट. जो गरजतो तो बरसत नाही. मराठीमध्ये या अर्थाची ही म्हण. बार्किंग डॉग सेल्डम बाईट म्हणजे एखादी व्यक्ती ज्या वेळेला एखाद्या गोष्टीबद्दल खूप बडबड करत असेल, त्यावेळेला क्वचितच ती गोष्ट ती व्यक्ती करते. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, जो गरजतो तो बरसेलच असं नाही. बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट. नेक्स्ट इज ॲज द किंग सो आर द सब्जेक्ट्स. सब्जेक्ट्स प्रजा. जसा राजा तशी प्रजा. दॅट मीन्स एखादी व्यक्ती, एखादा आपण त्याला लीडर म्हणूयात, आपला जसा वागेल त्याच्याप्रमाणेच त्याचे अनुयायी सुद्धा वागतात. जसा राजा तशी प्रजा. ॲज द किंग सो आर द सब्जेक्ट्स. नेक्स्ट इज हेल्थ इज वेल्थ. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आरोग्य हीच संपत्ती. संपत्ती, आपण संपत्तीच्या वेगवेगळ्या व्याख्या करतो, पण खरं तर जी संपत्ती आहे ती म्हणजे आपलं आरोग्य आहे, आणि ते जपलंच पाहिजे. हेल्थ इज वेल्थ. नेक्स्ट इज गुड माइंड
गुड फाइंड. जशी दृष्टी तशी सृष्टी. दॅट मीन्स कुठलीही गोष्ट आपण चांगल्या मनानं ज्या वेळेस त्या गोष्टीकडे पाहू तेव्हा त्या गोष्टीमधलं चांगलंच आपल्याला दिसेल. जशी आपली दृष्टी असेल तशी आपल्याला सृष्टी दिसेल. गुड माइंड गुड फाइंड. टिट फॉर टॅट. जशास तसे. ज्या प्रकारची ट्रीटमेंट आपल्याला समोरच्या व्यक्तीकडून मिळेल त्यालाही आपण तशाच प्रकारची ट्रीटमेंट वागणूक द्यावी असं आपल्याला ही म्हण सांगते. टिट फॉर टॅट. जशास तसे. साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. निरोगी शरीरात निरोगी मन वसते. वसते म्हणजे राहते. साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. इफ यू हॅव अ हेल्दी बॉडी युअर माइंड इज ऑल्सो हेल्दी. निरोगी शरीर असेल तर त्यामध्ये निरोगी मन राहते, निरोगी मन वास करते. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने परिपूर्णता येते. एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल तर ती आपण वारंवार केल्यानं काय होतं त्यामध्ये आपल्याला परिपूर्णता येते. ती गोष्ट योग्य प्रकारे जमते. ते कौशल्य आत्मसात करता येतं. सो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ऑलवेज प्रॅक्टिस. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. संकटात मदत करतो तोच खरा मित्र. भरपूर मित्र असतील आणि संकटाच्या वेळी जर कोणीही कामी नाही आलं तर ती खरी मैत्री नाही. सो ऑलवेज रिमेंबर अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. अ बॅड कारपेंटर quarrels with his tools. नाचता येईना अंगण वाकडे. नाचता येईना अंगण वाकडे. एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही म्हणून त्या गोष्टीचा दोष हा इतरांवर टाकणे याला म्हणायचं नाचता येईना अंगण वाकडे. अ बॅड कारपेंटर. कारपेंटरचं उदाहरण याच्यात घेतले. वेन ही कुड नॉट डू एनिथिंग देन ही क्वारल्स विथ हिज टूल्स. टूल्स त्याच्या हत्यारांना तो दोष देतो. सो अ बॅड कारपेंटर क्वारल्स विथ हिज टूल्स. बेटर लेट दॅन नेव्हर. कधीच न करण्यापेक्षा उशिराने करणे चांगले. एखादी गोष्ट उशीर झाला म्हणून न करता तशीच सोडून दिली तर हे जास्त वाईट आहे. त्यापेक्षा जेव्हा लक्षात येईल तेव्हा ती गोष्ट करा. बेटर लेट दॅन नेव्हर. बोन्स फॉर लेट कमर्स. हाजीर तो वजीर. हाजीर तो वजीर. जो वेळेत येईल तोच काय होईल ही वुड गेट ऑल द बेनिफिट्स. त्याला सगळ्या गोष्टी मिळतील. बट हू इज लेट then only bones are left for him. bones for late comers. हाजीर तो वजीर. वेळेचं महत्त्व जाणा. might is right. बळी तो कानपिळी. एक आणखी म्हण आहे आपल्याकडे की ज्याच्या हाती सत्ता किंवा जो बलवान आहे त्याचं सर्वांना ऐकावं लागेल. माइट इज राईट. नो अपील इज देअर. त्याच्या पुढे कुठलीही दुसरी गोष्ट चालणार नाही. तो जे म्हणेल ते ऐकावं लागेल. माइट इज राईट. An empty vessel makes much noise. उथळ पाण्याला खळखळाट फार. An empty vessel. The vessel which is empty it makes more noise than the vessel which is full. भरलेल्या भांड्यापेक्षा जे रिकामं भांडं असतं त्याचा आवाज जास्त होतो असं आपण म्हणतो. उथळ पाण्याला खळखळाट फार. थोडक्यात जिथे नॉलेज कमी असतं तिथे आवाज जास्त असतो. जिथे नॉलेज आहे तिथे ते सांगावं लागत नाही. An empty vessel makes much noise. Experience is the best teacher. अनुभव हा श्रेष्ठ गुरु आहे. एक्सपिरियन्स अनुभव. अनुभवानं येणारं शहाणपण हे फार मोठं आहे. जे कुठल्याही शाळेत शिकायला मिळणार नाही असं शहाणपण आपल्याला अनुभव देतात. त्यामुळं एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. वी लर्न फ्रॉम आवर मिस्टेक्स. आपण आपल्या चुकांमधून शिकत असतो. अनुभव हा श्रेष्ठ गुरु आहे. नो पेन नो गेन. कष्टाविना फळ नाही. त्रासच नको असेल तर त्याचे फायदेही मिळणार नाहीत. कुठली गोष्ट आपल्याला मिळवायची असेल तर त्यासाठी आधी आपल्याला कष्ट घेणं गरजेचं आहे. कष्टांशिवाय कुठलंही फळ मिळत नाही. कष्टांशिवाय काहीच साध्य होत नाही. सो नो पेन नो गेन. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. ज्याचा शेवट चांगला होतो ते सर्वच चांगलं असं म्हणायला हरकत नाही. त्यामध्ये जरी किती त्रास झाला असेल पण शेवट चांगला झाला असेल तर ते सर्व चांगलंच आहे असं आपण म्हणावं. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. हेस्ट मेक्स वेस्ट.
अति घाई संकटात नेई. घाईघाईमध्ये केलेलं कोणतंही काम हे साध्य होत नाही, पूर्ण होत नाही. उलट काय होतं, जे काम आहे केलेलं ते सुद्धा सगळं वाया जातं. सो नेव्हर मेक हेस्ट. हेस्ट मेक्स वेस्ट. इफ यू स्नूज यू लूज. बैल गेला नि झोपा केला. इफ यू स्नूज यू लूज. जर तुम्ही वेळ हातची घालवली तर तुमच्या पदरात काहीच पडणार नाही. यू कांट गेट एनिथिंग इफ यू आर लेट फॉर दॅट. इफ यू स्नूज, आळस केला, कंटाळा केला तर तुम्हाला काहीही प्राप्त होऊ शकत नाही. अ स्टिच इन टाइम सेव्स 9. वेळीच घातलेला एक टाका पुढील 9 टाके वाचवतो. अ स्टिच इन टाइम सेव्ज 9. स्टिच म्हणजे टाका. स्टिचचं उदाहरण देऊन इथे सांगितले की प्रत्येक काम हे वेळेत पूर्ण करा. वेळेत पूर्ण न करता तुम्ही जर कंटाळा केला तर काय होतं, काम वाढतं पुढचं. इफ यू डू नॉट स्टिच इन टाइम, थोडंसं आहे तेव्हा जर तुम्ही ते स्टिच केलं नाही तर पुढचं स्टिचिंगचं काम तुमचं वाढणार आहे, कारण ते जास्त फाटत जाईल. असं उदाहरण दिलेलं आहे. आणि म्हणून आपण प्रत्येक काम हे वेळेवरच पूर्ण केलं पाहिजे, म्हणजे पुढची कामं आपली वाचतात किंवा जे काम आपण हाती घेतलेलं आहे ते योग्य पद्धतीनं पूर्ण होतं. फ्रेंड्स, डिड यू लाईक दिस व्हिडिओ? डू टेल अस थ्रू युअर कमेंट्स. अँड फॉर वॉचिंग मोर व्हिडिओज, स्टे ट्यून विथ स्कॉलरली. टिल देन, टेक केअर अँड बाय बाय.